खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खानापूर तालुक्यातील लेंगरे गाव राजकीय कारणांमुळे नेहमी चर्चेत असते, पण आज मात्र लेंगरे गाव संबंध देशभरात चर्चेत आले ते इथं साजरी झालेल्या रामनवमीमुळे. लेंगरे गावात आज साजऱ्या झालेल्या रामनवमीमुळे लेंगरे गावच भगवेमय झाले होते. संबंध देशभरातून गलाई बांधव या रामनवमीसाठी आलेले दिसले. लेंगरे येथील पीर कलंदर बाबांचा उरूस व रामनवमी साजरी करताना लेंगरेकर बेधुंद झाले होते. गावभर व परिसरात पीर कलंदर बाबांचा उरूस व रामनवमीच्या उत्सवाचे बॅनर लागले होते. लेंगरे गावात हनुमानाचे भव्य मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. 2 ते 2.5 कोटी रुपयांचे बजेट असलेले हे मंदिर बऱ्यापैकी बांधून झाले आहे. अजूनही बरेच काम बाकी असून त्यासाठी आजच्या रामनवमीच्या दिवशी 35 लाख रुपयांची देणगी जमा झाली. लेंगरे गावातील अनेक गलाई व्यावसायिकांनी लाखो रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल अनेकांचा सत्कारही झाला. हनुमान मंदिरासाठी लेंगरेकरांनी सढळ हाताने देणगी देऊन आपला दिलदारपणा दाखवून दिला. सकाळी लेंगरे गावातून भव्य मिरवणुकीने भगवे वादळ प्रभू श्री रामांचा रथ ओढत वाद्याच्या गजरात जोरदार घोषणा देत हनुमान मंदिराजवळ पोहोचले. तेव्हा सारा गाव स्वागतासाठी रस्त्यावर उभा होता. प्रभू श्रीरामांचा रथ ओढण्यासाठी छोटा रामभक्तही त्वेषाने सहभागी झाला होता. त्याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्याच्या चेहऱ्यावरचे उत्साही भावच सर्व काही सांगून जात होते. डॉल्बीच्या तालावर फक्त प्रभू श्रीरामांची गाणी लावून तरुणाईचा तो जल्लोषपूर्ण जोशपूर्ण डान्सच अंगावर रोमांच उभे करीत होता. हनुमान मंदिर लवकर पूर्णत्वाच्या मार्गावर असून हनुमान भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याची विनंतीही कमिटीने केली असून पुढची रामनवमी ही भव्य दिव्य हनुमान मंदिरात साजरी होणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. लेंगरे गावात भव्य असे हनुमान मंदिर व अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साकारत आहे. त्यासाठी संपूर्ण गाव तयारीला लागल्याचे दिसत आहे. आजची रामनवमीची मिरवणूक पाहून प्रत्येकाच्या अंगातील रक्त सळसळले. मन, मनगट आणि मेंदू अक्षरशः गरम झाला आणि भव्य तुझी रामभक्ती, दिव्य तुझी काया या गाण्याची आठवण झाली. प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा होती, अशी रामनवमी फक्त लेंगऱ्यातच साजरी झाली. आता पुढच्या रामनवमीसाठी प्रत्येक गाव एकवटणार एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.
पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उल्हान शिवगंगा नीरा ऐसा शंकर शोभे मावेल्ला जय देव जय शिवशंकरा आरती गोपाल तुझ भरपूर गौरा जय देव सागर मनका बैठेले श्यामाचे औचिता मला वापरले ते तो आयुर्वाणे प्राचर